दरम्यान बारामती विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडते। शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर बूथमध्ये अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात असल्याचा आरोप युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी केलाय। मात्र अजित पवार गटाचे नेते किरण गुजर यांनी आरोप खोडून काढलेत। युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार मतदान केंद्रामध्ये जाऊन त्यांनी खोट्या घड्याळाचा शिक्का मारलेल्या बनावट स्लिप्स आणल्या असून हा त्यांच्याकडून रडीचा डाव सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय। लोकशाहीच्या मार्गाने आम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालोय अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली। जे आता इथे मी आले, मला आमच्या कार्यकर्त्यांचा सतत फोन येतोय की त्याच्यावरती दबाव येतोय। त्याला इथे काही आहेत इथले स्थानिक लोक, त्यांनी दमदाटी केलेली आहे की तुला आम्ही खलास करू आणि तू आमच्या लोकांना काय तक्रार करू नका आमच्या लोकांची। तर मी इथे आल्यावरती मला हे सापडलेलं आहे। हे आमच्या जे आता मतदार आलेले आहेत त्यांना अशा चिठ्ठ्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती घड्याळाचा शिक्का मारलेला आहे। हे तुम्हीच बघा, हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का? पण धक्का देणारा कोण होते? कोणी? आम्ही तक्रार करणार आहोत। आम्ही इथे आता पोलीस साहेबांशी सगळ्यांशी बोललेलो आहोत, लेखी तक्रार देणार आहोत। एक ह्याची आणि दुसरी त्यांना धमकी दिलेली आहे। धमकी देणारे कोण होते त्यांचं नाव तुम्हाला नाव कळेल, इथले स्थानिकच आहेत ते। इथं माझे सगळे माझे इथे इलेक्शन एजंट आहेत। थोडंसं माझे या ठिकाणी बूथ एजंट आहेत। सगळ्या बूथ एजंटला आज जाऊन तुझ्या घरचं लग्न आहे का, तू बाहेर हो, तू काय कशाला दमदाटी घेऊन आणि बरं का दमदाटी सगळे खाटिक समाजाचे मंडळ आहेत, त्यांना काय गॅरंटीच्या घरचं लग्न आहे का, कशाला सगळ्यांनी ठेवलं आणि अजूनही ठेवायचं। त्यांनी देखील आरोप केला की त्यांच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याची धमकी सगळं खोटं आहे। असं म्हणणं आहे की इथल्या स्थानिक पुढाऱ्यांनी त्यांचा कार्यकर्ता मौसी नावाचा आहे त्याला ठार मारण्याची नाही, ऐका ना, एक मिनिट, तसं असेल तर प्रशासन कायदेशीर कारवाई करेल। नाही पण